जय भीम, जय शिवराय सर्वांना. स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलवरती. आजचा जो दिवस आहे 13 एप्रिल रात्री 12 वाजले आहे, म्हणजे मिडनाईट आहे 13 आणि 14 एप्रिलची. तर आजचं जे सेलिब्रेशन आहे ते सर्वांना माहिती आहे की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर प्रज्ञासूर्याला वंदन करण्यासाठी जो दिवस असतो तो आलेला आहे. इथे फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती झाली रात्री. त्यानंतर सकाळी उठून मी माझी पूजेची जी तयारी आहे ती करत होते. तर इथे जे भगवान बुद्ध आहे त्यांची आणि बाबासाहेबांच्या दोन्हीही प्रतिमा ज्या आहेत तर त्या क्लीन करायच्या होत्या. मी आधी जे आहे ती आपली पितांबरी जी आहे तर ती वापरून मूर्त्या ज्या आहेत त्या व्यवस्थित क्लीन करून घेतल्या. किचन काउंटरवरतीच ठेवते मी सिंकच्या तिथे, म्हणजे मग ते व्यवस्थित क्लीन पण होतं आणि खाली ठेवायची गरज पडत नाही. प्रथम तथागत भगवान बुद्धाची मूर्ती क्लीन केली आणि त्यानंतर बाबासाहेबांची. तर अशी जी एक क्लिनिंग आहे ती करून घेतली. त्यानंतर एक सेटअप जो आहे तो केला होता मी टेबलवरती, कारण काय होतं ऑलरेडी माझ्याकडे स्टँड आहे मूर्त्या ठेवण्यासाठी, पण ते थोडं उंच आहे. तर मग ज्यावेळेस अशी पूजा वगैरे असते तर ते मी टेबलवरती खाली मूर्त्या घेते, म्हणजे आपल्याला वंदन करण्यासाठी जे आहे अभिवादन करण्यासाठी सोपं जातं. तर इथे जे आहे पूर्ण व्यवस्थित क्लीन झाल्यानंतर परत एकदा फुलांच्या पाकळ्या टाकून पाण्याने जी आहे ती मी व्यवस्थित परत एकदा क्लीन करून घेतलेला आहे. आजचा जो दिवस आहे तर तो आपण शेकडो वर्षापासून गुलामीत होतो. बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना त्या गुलामीच्या बंधनातून मुक्त केलं आणि फक्त बौद्ध समाजावरतीच नाही तर इतर सगळ्या समाजांवरती जे आहे ते बाबासाहेबांनी खूप काही त्यांच्यासाठी केलेलं आहे. तर त्यांचे जे उपकार आहेत ते आपण कधीच फेडू शकत नाही. तर स्त्रियांवरती त्यांनी खूप म्हणजे कायदे आणले, जेणेकरून समाजामध्ये स्त्रियांना आपल्या बरोबरीचा मान मिळेल. अशा पद्धतीने कामगारांवरती त्यांचे खूप उपकार आहेत. तर असे या जो महामानवाला आहे जितकेही आपण त्यांचे ऋण आहे ते फेडायचा प्रयत्न करू पण ते फेडले जाऊ शकणार नाही अशा पद्धतीने. तर आता जे आहे ते मी पाकळ्या टाकून जे आहे ते पाणी टाकलं होतं, त्यांचं पूर्ण व्यवस्थित मूर्त्या ज्या आहेत ते क्लीन केल्या आणि आता एकदम स्वच्छ पांढऱ्या अशा शुभ्र कपड्याने मी त्यांच्या जो दोन्ही प्रतिमा आहेत त्या क्लीन केल्या आहेत. आणि त्यानंतर जी आहे ती पूजेची जी तयारी आहे ती मी तुम्हाला दाखवते. दरवर्षी मी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करते 14 एप्रिलच्या दिवशी, पण आज आमच्या मंडळ जे आहे म्हणजे सोसायटीचं जे मंडळ आहे फुले आणि बाबासाहेबांच्या जन्मोत्सव जे करते ती समिती, तर त्यांच्या म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम पण आहे, तर त्यामुळे आम्ही तिकडेच जाणार आहे. तर अशा पद्धतीने मी खूप सुंदर असं डेकोरेशन करून मूर्त्या जे आहे ते सेट केलेलं आहे. आणि आता इथे आम्ही जे आहे ते बुद्धवंदना घेत आहोत. त्रिशरण पंचशील आम्ही त्या दिवशी घेतलं आणि बघा बाळ कसं मस्ती करतं आहे आणि सगळ्यांना असं पूजा करताना बघून हात जोडून बसलेलं बघून सेम अनुकरण करतं आहे. तर मला असं वाटतं छोट्या मुलांना जर आपण लहानपणापासूनच संस्कार दिले, आपल्या धर्माबद्दल माहिती दिली तर तेही आपला धम्म जोपासण्यामध्ये म्हणजे पुढे त्यांना मदत होईल. तर असे आमचे दोघांचेही प्रयत्न नेहमीच असतात. तर याद्वारे चांगले मुलांवरती संस्कार होतात, धम्म कळतो आणि आपला धर्म तुम्हाला माहितीच आहे की बुद्ध धर्म शांतीचा धर्म आहे. तर आपल्या धर्मामध्ये जे आपण चांगल्या गोष्टी आहे, प्रत्येकाच्या धर्मामध्ये म्हणजे प्रत्येकाचाच धर्म चांगला असतो, सुपेरियर असतो. प्रत्येक धर्माचं एक वैशिष्ट्य असतं. तर बौद्ध धर्माचे खूप असे छान छान गोष्टी आहेत ज्या फॉलो करायला हव्यात. तर तशा पद्धतीने जे आहे आमची वाटचाल पुढे चालूच आहे. तर इथे बुद्धवंदना जी आहे ती झाली आहे आमची घरामध्ये छान अशी. आणि त्यानंतर जे आहे सकाळी बुद्धवंदना घेते आणि त्यानंतर आम्ही दुपारून भोजनदानाचा जो कार्यक्रम आहे सोसायटीमध्ये तिथे जाणार आहोत. तिथून आल्याच्या नंतर संध्याकाळी जी आहे ती भव्य अशी मिरवणूक आमच्या सोसायटीमध्ये निघते दरवर्षी. तर मिरवणुकीमध्ये जाणार आहोत. तर बरेच लोक म्हणतात की बाबासाहेबांची जी जयंती आहे
तर ती वाचून साजरी करा. इथे जी आहे ती आता मिरवणूक जी आहे रॅली अशी आलेली आहे. खूप सुंदर असा देखावा आहे. बाबासाहेब यांची मोठी प्रतिमा आहे उभी असलेली. त्यानंतर शिवाजी महाराज आहेत आणि त्यानंतर आपले महात्मा फुले आहे. त्यांचीही 11 तारखेला जयंती असते. तर म्हणजे गुरु शिष्यांची जी जयंती आहे, म्हणजे बाबासाहेबांचे गुरु होते महात्मा फुले, तर त्यांची जी दोघांची जयंती सोबत जी आहे ती सेलिब्रेट केली जाते. आता इथे बघा हे 2 छोटे छोटे माझे मुलं आहेत, एन्जॉय करता आहेत डीजेच्या तालावरती. मस्त ठेका धरताय आणि खूप एन्जॉय करतो आम्ही ह्या दिवशी. आय होप तुम्हाला जो आहे हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर आता मी जे झूम आउट केलं तर तो माझ्या घराचा व्ह्यू आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ते सगळेजण छोटे मुलांपासून तर वृद्धापर्यंत असे जे आहे ते सेलिब्रेशन चालू